संध्याकाळचा वॉक करून आले आणि येता येताच भरपूर अशी भाजी आणली, जसं की कांद्याची पात, दुधी भोपळा आणला आणि सोबतच जे चोकून खायचे आंबे असतात ते आणले आणि मुलांसाठी नारळ पाणी आणलं. चालून आल्यामुळे इतकं गरम होत होतं, कारण की खरं सांगते दिवसभर तर उन्हाच्या झळा लागतातच, पण रस्त्यावर चालताना देखील संध्याकाळी रोडमधून ना असे गरम उन्हाच्या झळा लागत असतात. इतकी घामाघूम झाले होते. आल्याबरोबर भाज्या ठेवल्या, पहिलं पाणी पिऊन घेतलं, कारण की घामाघूम झाल्यामुळे असं वाटत होतं की कधी एकदाचं हवेखाली बसते. पाणी पिलं आणि निलय लगेच माझ्या पाठीमागे आला की मम्मीने काय आणलंय म्हणून बघायला. तर इथे मी नारळ पाणी जे आणलं होतं ते ग्लासामध्ये ओतून घेतलं, त्याला थोडं दिलं, मी थोडं पिले आणि थोडं पाणी मोठ्या मुलाला ठेवलेलं आहे. आता या नारळ पाण्यामधले जे मलई असते ना, तर ती मलई मी काढून आणलेली, कारण की मोठ्या मुलाला नारळ पाण्याबरोबर मलई देखील आवडते आणि उन्हाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त फळांचा रस, रसाळ फळं, नारळ पाणी, ताक याचं ना प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्तीचं ठेवावं आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त डिहायड्रेशन होतं. हे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे शरीराचा समतोल राखला जातो. येताना हे चोखून खायचे आंबे आणलेले, तर ते बघितले आणि पुन्हा ठेवून दिले. घरी येता-येता मला 8:30 झाले होते आणि निलयला भूक देखील लागली होती. आल्या-आल्या मला म्हणाला, "मम्मी मला जेवायला पाहिजे" म्हणून. आता दुपारचा थोडासा स्वयंपाक शिल्लक होता, छोले, चपाती वगैरे. पण त्याला आज भात फ्राय खायचा होता, म्हणून मग मी झटपट भाताला फोडणी दिली आणि त्याला तो भात फ्राय दिला. आता म्हटलं आराम करण्यात काही उपयोग नाही, कारण की आता 9 वाजत आले होते. म्हणून म्हटलं की लागली स्वयंपाकाला लागले मी, कारण की उशीरच तितका झाला होता. पटापट मी 2 ते 3 भाकऱ्या करून घेतल्या आणि आज स्वयंपाकामध्ये असणार आहे 2 ते 3 भाकऱ्या आणि फक्त कांद्याची पात, कारण की दुपारचं जे जेवण आहे ते देखील संपायला हवं. तर इथे मस्तपैकी गरमागरम भाकरी आता इथे करून घेते. आता ही भाकरी बघा, ह्या भाकरीचं पीठ ना खूप दिवसाचं आहे आणि म्हणून मला असं वाटत होतं ही भाकरी तुटते की काय, पण खूप छान असं थंड पिठामध्ये देखील इतकी टम्म अशी भाकरी फुगून तयार झाली होती. पण काय झालं, दुसरी भाकरी जेव्हा मी करत होते आणि दुसरी भाकरी करून ज्यावेळेस मी ती तव्यावर टाकायला लागले ना, ही बघा अशी मध्येच तुटली. मग आता मला ना ती पुन्हा खाली घेऊन मोडून तिला पुन्हा करायची इच्छा नव्हती. तिथल्या तिथेच तिला कसं तरी मी चिकटवून पाणी लावलं आणि बघा तरी देखील ही भाकरी इतकी अशी फुगलेली आहे. तर पीठ पुढे गेलं ना तर असं होतं आणि अशा भाकरी तुटू नये म्हणून ना पिठाला गरम पाण्यामध्ये मळून जर भाकरी केल्या की मऊ लुसलुशीत भाकरी तयार होतात. पण ना आता गरमच इतकं होतंय, किचनमध्ये जायची इच्छाच नव्हती. कशा तरी भाकरी केला, कांद्याची पात बनवली, पटापट किचनचा ओटा आवरून घेतला, राहिलेली भांडी घासून घेतली स्वयंपाकाची आणि आता इथे रात्रीचे मी चमच्याभर धने भिजत घालते, कारण की आहे मला थायरॉइड आणि थायरॉइडवरती धण्याचं पाणी खूप उपयुक्त होतं. आणि धने भिजायला घालायला विसरू नये म्हणून मी रोज रात्रीचा 9:30चा अलार्म लावला आणि बरोबर रोज रात्री 9:30 वाजता अशा प्रकारे मी धने भिजत घालते.